पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठीचा अपमान सहन करणार नाही, मात्र देशातला कोणीही व्यक्ती महाराष्ट्रात आल्यास स्वागत करू। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या निष्कांत दुबेंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना इशारा। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय करायचे ते करा। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। राजकीय मजबुरी असल्यानं ठाकरे बंधू एकत्र, मात्र मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीत जिंकणार फडणवीसांचा विश्वास। तर उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर मस्करीत होती, फडणवीसांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नाहीत। त्यांच्या विधानांकडे विनोद म्हणून पाहावं, संजय राऊतांनी डिवचले। घरी बसणारे माझ्यामुळे फिरायला लागले। काँक्रीटचे रस्ते झाल्यानं काहींची भ्रष्टाचाराची दुकानं बंद झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी। रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट। तर लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी राग व्यक्त, अर्धवट व्हिडिओ टाकून जनतेची दिशाभूल, बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। मंत्री भाषणात गमतीनंही बोलतात, मात्र संयम बाळगायला हवा। मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री संजय शिरसाट यांना तंबी। तर मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्याबाबत त्यांच्याशी बोलून माहिती घेणार फडणवीसांची प्रतिक्रिया। महादेवी हत्तीणीसाठीची पदयात्रा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली। राजू शेट्टींच्या नेतृत्वात नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा, 4 ते 5 हजार नागरिकांचा सहभाग। महादेवी हत्तीणीबाबत मंगळवारी बैठक, परत आणण्यासाठी काही करता येईल का ते पाहू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर महादेवीला वनतारा पाठवण्याचा सरकारचा नाही तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय, फडणवीसांकडून स्पष्ट। महादेवी हत्तीणीच्या पायाला जखमा झाल्याचा खोटा अहवाल सादर करण्यात आला। गुजरातमधील वातावरण हत्तींसाठी पोषक नाही, राजू शेट्टींचा अंबानींच्या वनतारा संस्थेवर हल्लाबोल। डान्सबार विरोधात मनसे आक्रमक, पनवेलमधील एका ऑर्केस्ट्रा बारची तोडफोड। अनधिकृत बार सरकारनेच तोडायला हवे, सरकारच डान्सबार चालवतंय का, संदीप देशपांडे यांचा सवाल। महानगरपालिकेकडून दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद, कबूतरखान्याच्या बंदीविरोधात दादरमध्ये जैन समाजाचा मोर्चा। जनभावनेची दखल घेऊन सुवर्ण मध्य काढा, कबूतरखाना बंदीवरून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र। मात्र जैन धर्माशी निगडीत महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर लोढा गप्प। आव्हाडांना आरोप करणं महागात पडणार, रेल्वे रुळावर बसून फरार आरोपी गोट्या गीतेची जितेंद्र आव्हाड यांना धमकी। वाल्मिक कराड दैवत, धनंजय मुंडेंना त्रास देऊ नका, व्हिडिओत गीतेकडून उल्लेख। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।